आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ताई अगं तू असं का करायल्यास? अगं तू तिच्या मागण्या सगळ्या मान्य करणं म्हणजे तू झुकण्यासारखं आहेस ना हो तिच्या पुढं। म्हणजे बघा ती जिंकली आणि तू हरलीस, असं कसं ताई? कोण जिंकलं कोण हरलं यांना मला काय बी फरक पडत नाही, कारण या सगळ्यापेक्षा आमचं प्रेम आमचं लग्न होणं जास्त महत्वाचं आहे आणि त्यासाठी आम्ही काय बी करायला तयार आहोत। ताई तुला सांगू, तिला का नाही चांगलं कळलंय का तुला हे लग्न किती हवंय, म्हणूनच ती असं समजा नाटकं करायला। म्हणजे बघ की ताई, आत्या गेले मी गेले तू गेलीस तरी मी आपल्या तिघीं संकट बी नाही आली ती। तिच्या मनात काय चाललंय नक्की ताई? ती का नाही तुला खेळवायला ताई, तुझ्या लक्षात येतंय ते? ताई अगं तू काय ऐकायलीस तिचं? का तुझ्यावर बी काय चेटूक बिटूक केलंय का काय तिनं? म्हणजे अधिपती जसं तिचं ऐकत्यात तसंच तू बी ऐकायलास ताई? दुर्गे, आम्ही जे काय करायलोय त्यात आमचा स्वार्थ आहे। आम्हाला हे कळून चुकलंय की जवळ मास्तरीनबाई घरला परत येत नाहीत तर मोठं मालक काय आमच्याशी लग्न करणार नाहीत। उठता बसता आपला एकच प्रश्न विचारतात, सुनबाई कवा येणार, सुनबाई कवा येणार। काहीतरी थातूर मातूर उत्तर देऊन आम्ही पण लई कंटाळलोय। आता त्यांना काहीतरी ऍक्शन घ्यावं लागल, त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्याच लागतील, त्यांना सगळं लिहून द्यावं लागल। अगं ताई तिला लिहून देणं म्हणजे तू तू शब्दात अडक नाहीस। आणि तू मला सांग का पुढे मागं जर का तुला खरंच शाळा बंद करायची असेल तर तू कशी बंद करशील? तू बंद करू शकत नाहीस, आणि तू जरी बंद करायला गेलीस तर ती मास्तरीन तुझ्यावर ऍक्शन घेईल। दुर्गे, तू काय मला लहान समजतेस काय? हा, कोर्ट कचऱ्या करून झाल्यात आमच्या, त्यांना काय करायचं ते करू दे, आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करू, त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू, म्हणतील ते सगळे कागद तयार करू, सह्या करून देऊ। पण डाव पलटवायची वेळ आली का नाही, असा डाव पलटवू आयुष्यभर लक्षात ठेवतील त्या। आता त्यांना वाटतंय सगळ्या शिक्षकांच्या मोरक्या झाल्यात त्या, उडू दे, जितकं उडायचंय तितकं। त्यांचे पंख कसे छाटायचे आम्हाला चांगलंच ठाव आहे। ताई तू दुर्गे, जा तू तुझं काम कर, आम्हाला जरा शांतपणे विचार करू दे। आणि एक काम कर, धनाजीला सांग एक कडक चहा पाठव, आमचं डोसकं उठलंय। ठीक आहे ताई। हाँ बोला मॅडम। कुठं आहेस तुम्ही? मॅडम ते आपल्या नवीन जमिनीच्या केसची स्टडी करतोय। ते बाजूला ठेवा, एक दुसरं काम आहे। मॅडम तुम्हीच म्हणाला होता ना हे काम जरा जास्त अर्जंट आहे म्हणून। हा, पण आता आम्हीच म्हणतोय की ते काम आता अर्जंट नाही, दुसरं काम अर्जंट आहे। हो मॅडम। आम्ही सांगतोय तेवढं ऐका। हाँ बोला मॅडम। आपल्या सगळ्या वकिलांना एकत्र करा आणि आम्ही सांगतोय तसा ड्राफ्ट तयार करा। आपण शाळा बंद करायची नोटीस पाठवली होती का नाही, तशी आता आम्ही कवा बी शाळा बंद करणार नाही, असे कागद तयार करा। हा आता? होय, आत्ता लगेच ताबडतोब। आणि तो ड्राफ्ट तयार झाला की आम्हाला कळवा, मग आम्ही सांगतो तुम्हाला कुणाकडे पाठवायचं ते। काय कळलं ना हो काय करायचं ते? हो मॅडम। आणि हे सगळं अर्जंट मध्ये आहे, जरा लागा, कामाला लागा। आई साहेब, सगळं ठीक आहे ना हो? आम्ही ठीक आहे का? नाही म्हणजे मगाशी आपला इशू झाला, पण राऊंड राऊंड आपलं माझ्याच मनात येते, एवढं पडदेशी तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतला म्हणताना म्हणलं सगळं ठीक आहे का कसं? पटदिशी कुठं, आधीच लय उशीर झालाय, आता आणखीन उशीर नको व्हायला। नाही नाही तसं नाही, म्हणजे मास्तरीन मी काही लई बोलल्या नाहीत ना तुम्हाला? रागाच्या वरात माणूस बोलून जाते असं? नाही नाही, त्या काय बोलल्या नाहीत आम्हाला, त्या त्यांच्या मतावर ठाम होत्या, आम्ही आमच्या मतावर ठाम होतो। दोघींनी एकमेकींना आपापली मतं सांगितली, आपण आम्ही काय विचार केला की 2 पावलं मागं येऊन काय फरक पडणार आहे, येऊया की 2 पावलं मागं। हा, आम्ही विचार केला की शाळा बंद करण्याचा निर्णय आम्ही जोवर मागं घेत नाही तर काही सुनबाई घरला परत येणार नाहीत। पण तुम्ही त्याचा लोड घेऊ नका बरं का आई साहेब। नाही नाही, आम्ही काही लोड घेत नाही। आता मी सुनबाईंना शब्द दिलाय तो पूर्ण तर करायलाच पाहिजे ना, त्यांच्या मागण्या आहेत
त्या मागण्या पूर्ण करायलाच पाहिजे. आम्ही वकिलांना आताच सांगितलं, म्हणलं ड्राफ्ट तयार करा आणि तो पाठवून देऊ मग सुनबाईंकडं. एकदा त्यांनी ओके केलं की आपण सह्या करून टाकू. काय विषय मोकळा करून टाकू, कशाला उगा घोंगडं भिजत ठेवायचं नाही का. हा नाही, पण शाळेचा निर्णय झाला ते एका अर्थी चांगलाच झाला. पण तुम्ही लग्नाच्या बाबतीत काय टेन्शन घेऊ नका साहेब, बिंदास राहा. काय वाटेल ते झालं तरी 4 वर्ष सूर्यवंशीनं आम्ही लग्नाच्या निर्णयापासून मागं हटू देणार नाही. मागं तर आम्ही बी त्यासनी हटू देणार नाही. काय बी झालं तरी आता हे लग्न होणारच. हा तुम्ही काळजी करू नका, सगळं तुमच्या मनासारखं होणार. मी आहे ना. आता आम्ही बी सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्याच करणार. एकदा का सुनबाई घरला परत आल्या की सगळं कसं व्यवस्थित होऊन जाईल नाही का. होईल, सगळं नीट होईल. तुम्ही म्हणताय तसं सगळं होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हा आई बोल. अगं अक्षरा, कुठेस बाळा तू? मी आणि बाबा केव्हाचे फोन लावतोय तुला, तू फोन उचलत नाही. आम्हाला काही कळतही नाहीये. खूप टेन्शन आलंय का? अगं नाही, सॉरी मी जरा गडबडीत होते. मी निघालीये, शाळेतून निघाली, मी घरीच येते. अगं बरं, काय झालं मला सांग. भुवनेश्वरी मॅडम भेटल्या का? तुला काही बोलल्या का ग? त्या रागात होत्या का, चिडलेल्या होत्या का? त्या काही म्हणाल्या का तुला? काय झालं आम्हाला सांग ना का अक्षरा. अगं विचार करून करून डोकं दुखायची वेळ आली आमची. अगं आई शांत हो बरं. काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये, घरी आल्यावर बोलू आपण. हा अक्षु, अगं तू घरी येईपर्यंत माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही बाई. मला एवढं तरी सांग की तू ठीक आहेस ना? सगळं ठीक आहे ना? हो आई, अगं ठीकच आहे. बघ, आपल्याला जे हवं तेच घडणार आहे. हा तू काही काळजी करू नकोस आणि बाबांना पण सांग आलेच मी घरी. हो हो. बरं, तुला किती वेळ लागेल ग घरी यायला? जरा सांगशील का? नाही म्हणजे बाबा पण काळजी करत होते ना. अगं म्हटलं ना काळजी करू नकोस, मी पोचते, घरीच पोचतेय. हा घरी पोहोचून बोलू. लवकर ये अक्षु, लवकर ये बाळा. हो. हा बाबा. अक्षरा, बोलू शकतेस बाळा? हो बोला ना, मी घरीच चालली आहे, बोलू शकते आता. अक्षरा, ही काय कमाल करून दाखवलीस तू. काय म्हणजे काय काय केलंय मी? अगं काय केलं काय? भुवनेश्वरीला झुकवलंस ना शेवटी. नाही बाबा, झुकवलं वगैरे नाही. त्या वयाने अनुभवानी माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत असं मी नाही म्हणणार. पण हे नक्की की माझं जे काही म्हणणं होतं ते मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. आणि तिने ते मान्य केलं ना अक्षरा? हो म्हणजे आता तरी असं म्हटलंय की शाळा बंद करणार नाहीत म्हणून. अगं तुलाच नाही, आम्हाला सुद्धा सांगितलंय ना तिने, शाळा बंद करणार नाहीये ती असं. आम्हाला म्हणजे? अगं आम्हाला म्हणजे मला आणि अधिपतीला सुद्धा सांगितलंय तिने की आता ती शाळा बंद करणार नाही. काय? म्हणजे ती तुला भेटून जेव्हा घरी आली ना, तेव्हा अधिपती पण लवकर घरी आला होता म्हणे आणि त्या दोघांचं काहीतरी बोलणं झालं. तेव्हा तिने अधिपती समोर कन्फेस केलं सगळं. अधिपतीला सांगितलं की तुझ्या काही अटी आहेत, म्हणजे अक्षराच्या काही अटी आहेत, त्या सगळ्या मी मान्य करणार आहे. मी अक्षराला घरी घेऊन येणार आहे कुठल्याही परिस्थितीत, आणि ती शाळा बंद करणार नाही हे तिनं अधिपती समोर सांगितलं. आणि ते झाल्यानंतर ती माझ्या रूम मध्ये आली होती माझ्याशी बोलायला.